शेतकरी मित्रांनो, आपण ऊसावर फवारणी घ्यायला होतो. ऊसावर फवारणी घेत असताना आपण आता घ्यायला होतो त्याच्याबरोबर क्लोरोपायरिफॉस 20% पुन्हा त्याच्याबरोबर अटॅक घेतलेले म्हणजे आपलं कोराजन, निंबोळी अर्क आणि स्टिकर. हे पहा निंबोळी ऑइल कसं आहे, एकदम घट्ट असं निंबोळी ऑइल आहे. एकदम क्वालिटी वाज प्रोडक्ट हे जे आपण म्हणतो ना ते असे निघते. तर हे निमको नावाने कॉम्बॅट कंपनीचं आहे. हे पहा कसं दिसतंय, 10,000 ppm 10,000 ppmचं आहे. आणि ह्याचं पूर्ण असं मिश्रण तयार करणार. ह्याच्यासोबत जर वाटलं तर नॅनो युरियाचा वापर पण करणार आपण जर हे झालं तर. आणि ड्रोनच्या माध्यमातून फवारणी घ्यायला होतो आपण इथं. ह्या 150012 हे ऊसाची व्हरायटी. त्यात इथं आपली ड्रोनची गाडी. ऊसावर काय झालं आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो. असं जर बघितलं ना तर बघा असं ह्या जागेवर ऊसाचे शेंडे करपालेले दिसते. तर काय जे पिवळा पडलेला शेंडा दिसतो लांबून जर बघितलं तर आपल्याला लगेच पान पिवळं दिसतंय बघा. ज्यावेळेस आपण जवळ येतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय किंवा ह्या पानावर काय झालंय. तर ह्या पहा हे रस शोषक हे किडे असतात. ह्याच्यामध्ये पांढरी माशी म्हणते त्याला. बऱ्याच पानावर हे झालेलं आहे. बघा ह्या पानावर परत आणखीन दुसरं पण पानं तुम्हाला मी दाखवून देतो. इकडच्या बाजूला पण मी आत्ता बघितलं होतं. बऱ्याच जागेवर तसं ते खालून पानाच्या खालून आपल्याला हे बघायला मिळतंय. इथं बघा हे बघा ह्या पानाला बघा हे प्रमाण किती झालंय. पंधरा 0012 ही ऊसाची व्हरायटी आहे. आता बरेच जण म्हणतील किंवा तुम्ही औषधं हे दाखवलेत, ही औषधं चलत नाही, काही नाही, हे औषध ह्याच्यावर जमतंय का, नाही जमत. आता शक्यतो तर आम्ही तर थायमोथॉक्समचा वापर ह्याच्यावर करीत असतो. तर कोणी आपापल्या हिशोबाने वापर करते. तर तसंच आता हे जे शेतकरी ह्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे किंवा ह्याच्यावर ही फवारणी करा, तर मग आता ते त्यांच्या हिशोबाने ती फवारणी करायली. तर ह्या पानावर पण बघा कसं आहे, आपल्या आपल्या हिशोबाने बरेच जण शेती करतात. आहे काय बघा म्हणजे पांढऱ्या माशीचं ह्या पानावर पण बघा. आणि पांढऱ्या माशीमुळं काय होतं आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो. ह्या बघा आता इथं ह्या जागेवर हे पांढऱ्या माशीचे इथं हे दोन आहेत. हीच बाजू बघा पिवळी पडत गेली इकडं पुढं. हेच जर आता वरून बघितलं तर लक्षात येईल. बघा हे दोन रेषा कशा पिवळ्या झाल्यात. म्हणजे हे किडे इथं बसून एका जागेवर रस पीत येतं आणि आपला ऊस आहे हे वरचीवर हळूहळू पिवळा पडतो. आपण म्हणतो किंवा ऊस कसं काय पिवळा पडायला, तर त्याचे हे कारण येतं किंवा रस शोषणारे जे किडे येतं, पांढरी माशी ही ह्या ऊसावर झालेली आहे. त्याच्यामुळं असं होत आहे. तर आता
ड्रोनच्या साह्यानं इथं फवारणी करणार आहेत ड्रोन पायलट पवन दैफळे सोबत. ड्रोनच्या सोबत आज पवन दैफळे ह्यांना मदत करण्यासाठी आलेले हेमंत दैफळे. हेमंत दैफळे, काय बोलताना बरं 2 शब्द? काय ड्रोन सोबत तुम्ही आज पहिल्यांदा आलात? हां, तर काय वाटतंय? हां, पुन्हा चांगलं वाटतंय बघायला. हां, फायद्याचं आहे का नाही हे? फायद्याचं, लय फायद्याचं आहे. हां, घंटो का काम मिनिटं मी कसं काय? लय लवकर करते ते काम. हां, पुन्हा ऊसात जर फवारणी करायची म्हणलं तर ऊसात जर ऊस असला तर लय चांगलं राहतंय. हां. माणसाला हे कापत नाही, गुसाचं हे नाही. हां हां हां. आणि जे आपण दुसऱ्या फवारणी करतो तर त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट येतो याचा. नाही नाही, आणि त्यांनी अंग कापतोय, पुन्हा इतक्या वर फवारणी करता येत नाही. करता येत नाही. बरोबर ना? हा, आणि हे नाही आपलं अल्लाह होतं. अल्ला दूर होतंय. बरं, इथे नॅनो युरियाचा पण आपण त्याचा वापर करायला होतं. शेतकरी मित्रांनो, नॅनो युरिया ह्यो म्हणजे एकदम सूक्ष्म असे नॅनो कण असतात आणि त्या नॅनो कणाच्या मधून म्हणजे एकदम नॅनो खत म्हणता येईल ह्याला. नॅनो खत असते तर एकदम असे कशाने म्हणजे आपल्या डोळ्यांनी पण दिसणार नाही, तितके लहान असते तर लय लहान कण असतात ते. म्हणजे आपल्या केसाचा जर आपलं जे केस आहे ह्या एका केसाचे 80,000 जर तुकडे केले तर त्यातला जे एक तुकडा राहील का ते नॅनो पार्टिकल असते. तर म्हणजे इतकं ते नॅनो खत सूक्ष्म आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण ड्रोनमधून फवारणी करतो त्यावेळेस ते पानावर पडलं की लगेच ते शोषलं जातं आहे आणि 1 नंबर त्याचे रिझल्ट मिळतात. फक्त एवढं आहे की आपलं जे शेतकऱ्याला इच्छा असते किंवा त्याचं नाव युरिया आहे, नॅनो युरिया, आणि युरिया हे नाव त्याच्यासोबत जुटल्यामुळं आपल्याला त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असा जरशी बदललेला आहे. किंवा आपल्याला वाटतंय नॅनो युरिया हाणला की लगेच 2-3 दिवशीच मला जसं आपण पोत्यातला युरिया हाणतो तशी मला त्याचे रिझल्ट दिसायला पाहिजे लगेच. पण शेतकरी मित्रांनो, थोडेसे जरा हळूहळू याचे रिझल्ट येतील. पण नक्की नॅनो युरिया एक वेळेस अवश्य वापरून पहा, तुम्हाला ह्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आपल्या ऊस पिकामध्ये असतील, सोयाबीन पिकामध्ये असेल, कोणत्याही पिकाला तुम्ही जर नॅनो युरियाची फवारणी केली तर रिझल्ट एकदम भारी दिसतील तुम्हाला. आता हे ड्रोन पायलट पवन दैफळे ते वर चालले तर ते जार माग घ्या, ते जार भांड माग घ्या, मागान हेमंतच आहे. अलीकडे या, मागा या तुम्ही. ड्रोन पायलट पवन दैफळे. इथून आता ड्रोन आपण उडवा लागलो तर आताच इथं जर शिक पावसाचं वातावरण सध्या, त्याच्यामुळं फवारणीची जरा गडबड आहे. 4 एकरचा ऊसाचा हे प्लॉट. ह्या प्लॉटवर आपण आता ड्रोननी फवारणी करायला होतं. ड्रोन आता बघा चालू झालेला आहे. पाहते फवारणी चालू झाली. ना काय वाटतंय बरं, सांगा बरं, 2 शब्द सांगा आम्हाला. सांगा काय आता हे असं ड्रोनने आपण फवारा हाणलं तर काय वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय, मस्त चांगलं आहे का हे? आपलं पाठीवर फवारा घेतल्यापेक्षा त्याच्यापेक्षा चांगलं आहे ना. हा, ऊसात घोसता आलं असतं का तुम्हाला? आता ऊसात कसं चालता येईल? बरं, हे पहिल्यांदा असं नव्हतं, हे आता नवीन नवीन निघलं हे सगळं. हो, सरकारने काढलंय नवीन. नवीन हो, हे ऊसावर फवारणी आपण घ्यायला लागलो तर 15/012 ऊस. विलास ढेरे ह्यांच्या आज आपण शेतात येतं. हे शेतकरी इथं खालून दिसत नसल्यामुळं हे वर आहे
आणि वरून बरोबर बघून ती फवारणी करीत असतोय. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता फळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.